कुठे हिंदीत कुठे इंग्लिश सिव्हिल इंजिनिअरिंग बाय निलेश या यूट्यूब चॅनलवर टेक्निकल फक्त मराठीत. तर बघणार आहोत आपण मोनो मिनरल रॉक. मोनो मिनरल रॉक. मोनो मिनरल रॉक म्हणजे काय? द रॉक which made from only one mineral is called monomineral rock. Example: GM. GM is nothing but ग्रॅनाइट मॅग्नेसाइट. ग्रॅनाइट अँड मॅग्नेसाइट. ओके. त्यानंतर म्हणजे बघा मोनोमिनरल रॉक म्हणजे काय? तर रॉक विच मेड फ्रॉम ओनली वन मिनरल. असा रॉक की जो फक्त एकच मिनरलपासून बनला आहे, म्हणजे त्यात कुठले अदर दुसरे मिनरल्स नाही, फक्त एकच मिनरल आहे, त्याला म्हणतो आपण मोनोमिनरल रॉक. म्हणजे कुठल्या एका मिनरलपासून बनला आहे. फॉर एक्झाम्पल ग्रॅनाइट अँड मॅग्नेसाइट. त्यानंतर पॉलिमिनरल रॉक. The rock which made from more than one mineral. असा रॉक की जो एका मिनरलपेक्षा जास्त मिनरलनी बन रहा आहे. म्हणजे द रॉक विच मेड फ्रॉम मोर दॅन वन मिनरल्स. एका मिनरलपेक्षा ज्याच्यात जास्त मिनरल्स आहे त्याला म्हणतो आपण पॉलिमिनरल रॉक. आणि याचे एक्झाम्पल आहे short trick GB, nothing gypsum and bauxite. These are the examples of polymineral rock. त्यानंतर आपण बघू नॅचरल बेड ऑफ स्टोन काय आहे. The natural bed of stone. The natural bed of stone in a sedimentary rock. The natural bed of stone in a sedimentary rock have distinct of division along which stone can be easily split up. म्हणजे बघा नॅचरल बेड ऑफ स्टोन म्हणजे काय? द नॅचरल बेड ऑफ स्टोन इन अ सेडिमेंटरी रॉक हॅव अ डिस्टिंक्ट ऑफ डिव्हिजन अलॉंग विच स्टोन कॅन बी इझिली स्प्लिट अप. म्हणजे बघा नथिंग बट हा तुमचा सेडिमेंटरी रॉक्स आहे. सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे काय? ज्या रॉक्समध्ये तुमचे काय थर आहे त्याला म्हणतो आपण सेडिमेंटरी रॉक्स. तर बघा आता नथिंग बट हा जो काही थर आहे हा थर आहे किंवा यालाच म्हणतो आपण डिस्टिंक्ट. म्हणजे नथिंग बट थर. डिस्टिंक्ट ऑफ लेअर. ठीक आहे. या थरामधून काय म्हणजे असा नॅचरल बेड ऑफ स्टोन म्हणजे अशी डिस्टिंक्ट लेअर किंवा असा थर की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता त्या रॉकला इझिली स्प्लिटअप करू शकता. म्हणजे वेगळे करू शकता. दोन लेअरमधून त्याला वेगळे करू शकता. तर त्याला म्हणतो आपण नॅचरल बेड ऑफ स्टोन. आणि नॅचरल बेड ऑफ स्टोनमध्ये कधीही तुमची जी आहे ही लोड डायरेक्शन कशी असायला पाहिजे? तर हे कधीही लोड डायरेक्शन तुमची परपेंडिक्युलर 90 डिग्री असायला पाहिजे सेडिमेंटरी रॉकमध्ये. नथिंग बट म्हणून नॅचरल बेड ऑफ स्टोनमध्ये कुठली जर आपण प्रेशर जर अप्लाय केलं, प्रेशर और लोड is applied perpendicular or nothing but 90 degree to the natural bed of stone. समजलं? टाइप ऑफ मेसनरी आणि नॅचरल बेड ऑफ स्टोन. यामध्ये बघा सर्वात पहिले जर आपण म्हटलं स्टोन मेसनरी, तर स्टोन मेसनरी कशी असते आपली? तर नॅचरल बेड ऑफ स्टोन कसं असतं? कुठल्या डायरेक्शन असायला पाहिजे तुमचं? होरिझॉन्टल. कारण मेसनरी होरिझॉन्टल आहे. त्यानंतर जर बघितलं आर्चेस, तर आर्चेस कसे असते तुमचे
रेडियल डायरेक्शननी प्रोव्हाइड करतो आपण. त्यानंतर जर स्ट्रिंग किंवा कॉर्निक जर असेल तर हे कसं असते, व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये. नॅचरल बेड ऑफ स्टोन याचं कसं असेल, व्हर्टिकल डायरेक्शन. तर हे झालं तुमचं टाईप ऑफ मशनरी. त्यानंतर आणखी म्हणू शकतो बघा जसं की तुमचा रॉक कसा असायला पाहिजे किंवा स्टोन शुड बी क्रिस्टल. त्यानंतर गुड इन अपीरियन्स. त्यानंतर लेस पोरसनेस. ठीक आहे, एक मिनिट. स्टोन कसा असायला पाहिजे बघा, स्टोन शुड बी क्रिस्टल. स्टोन should be less porous and stone should be crystal, stone should be less porous and stone should be good in appearance. अशा प्रकारे स्टोनची कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे. त्यानंतर आपण म्हणू शकतो तर बघा जर स्टोनचं आहे काय बघा, सिझनिंग ऑफ स्टोन. सिझनिंग ऑफ स्टोन इज नथिंग बट काय, शॉर्टमध्ये बघितलं टू रिमूव्ह मॉइश्चर और काय म्हणू शकतो आपण, सॅप. त्याला दुसरा वर्ड काय, सॅप. म्हणजे जो काही तुमचा स्टोन आहे त्या स्टोनमधलं काय आपण रिमूव्ह करून राहिलो, मॉइश्चर. म्हणजे त्यातलं जे काही पाणी आहे समजा किंवा सॅप आहे किंवा मॉइश्चर आहे ते आपण रिमूव्ह करतो. नथिंग बट बघा, जेव्हा आपण वेन द रॉक इज ऑब्टेन फ्रॉम क्वारी इट कंटेन्स सम अमाऊंट ऑफ मॉइश्चर्स. देअरफॉर दिस मॉइश्चर वी हॅव टू रिमूव्ह फ्रॉम द रॉक अबाउट 6 to 12 months इन जनरल सिझनिंग ऑफ रॉक. ठीक आहे, म्हणजे समजा जर आपण खदानीतून गोटा काढला तर गोट्या काढल्यानंतर खदानीतून किंवा दगड काढले खदानीतून, स्टोन काढले खदानीतून, तर खदानीतून स्टोन काढल्यानंतर काय होणार, त्यामध्ये काही प्रमाणात हे मॉइश्चर अवेलेबल असेल आणि ते मॉइश्चर अवेलेबल असल्यामुळे काय होते तर स्टोन हे इझिली आपल्याला त्याचं ड्रेसिंग तेव्हा करून घ्यायला पाहिजे. इझिली आपल्याला त्याचं ड्रेसिंग करता येते. बट स्टोनमधलं जर मॉइश्चर आपल्याला रिमूव्ह करत असेल तर स्टोनमध्ये मॉइश्चर रिमूव्ह करण्यासाठी नॅचरल सिझनिंग पिरियड त्याचा 6 ते 12 महिने असतो. ओके, तो झाला तुमचा सिझनिंग ऑफ स्टोन. त्यानंतर जर म्हटलं आपण वॉटर ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. वॉटर ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी बघा, ए गुड बिल्डिंग स्टोन शुड नॉट ॲब्सॉर्ब वॉटर मोर दॅन इट्स 5% बाय इट्स सेल्फ वेट. म्हणजे जर चांगल्या क्वालिटीचा स्टोन असेल तर त्यांनी त्याच्या वजनाच्या 5% पेक्षा जास्त पाणी शोषून घ्यायला नको. जर एखादा स्टोन ॲब्सॉर्ब मोर दॅन 10% बाय इट्स सेल्फ वेट, म्हणजे एखादा स्टोन जर त्याच्या वजनाच्या 10% पेक्षा जर जास्त पाणी शोषून घेत असेल तर अशा प्रकारचा स्टोन आपण स्टोन मशनरी वर्कमध्ये वापरल्या जात नाही. तर नेक्स्ट बघू आता आर्चेस, दॅट इज लाईट स्टोन यूज फॉर डॅम, retaining wall, harbor. It should be a heavyweight stone. आणि तिसरं जर म्हटलं आपण स्टोन यूज फॉर कार्विंग और ऑर्नामेंटल वर्क. जर तू ऑर्नामेंटल वर्कसाठी पाहिजे तर इट शुड बी अ सॉफ्ट व्हेरायटी. ओके, म्हणजे बघा स्टोन यूज फॉर आर्चेसला जर आपण स्टोन वापरत असेल तर तो लाईट स्टोन असला पाहिजे. त्यानंतर स्टोन यूज फॉर डॅम, रिटेनिंग वॉल, हार्बर
त्यासाठी हार्बर अँड डक, त्यासाठी हेवी वेट स्टोन पाहिजे. आणि स्टोन यूज फॉर कार्विंग वर्क, ऑर्नामेंटल वर्क म्हणजे नथिंग बट सजावटी कार्य आणि इतिहास कार्य किंवा हिस्टॉरिकल वर्कसाठी तुमचं पाहिजे सॉफ्ट व्हरायटी ऑफ स्टोन पाहिजे. त्यानंतर इथे लक्षात ठेवा, स्टोन यूज फॉर डॅम, रिटेनिंग वॉल, हार्बर अँड डक यासाठी आपण यूज करू त्याच्या पहिले त्याचं काय करायला पाहिजे, इट शुड बी अ वेट टेस्ट. वेट टेस्ट त्याची कंडक्ट करायला पाहिजे. म्हणजे वेट टेस्ट पहिले घेऊनच नंतर आपण तो स्टोन डॅम, रिटेनिंग वॉल आणि हार्बर डकसाठी वापरू शकतो. क्रचिंग स्ट्रेंथ काय होणार तुमची, क्रचिंग स्ट्रेंथ इज नथिंग बट लोड पर युनिट एरिया इन न्यूटन पर mm स्क्वेअर. ही झाली तुमची क्रचिंग स्ट्रेंथ. मग द क्रचिंग स्ट्रेंथ ऑफ रॉक आपण म्हणू शकतो क्रचिंग स्ट्रेंथ ऑफ रॉक should not be less than 100 Newton per mm square or MPa or 1000 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे तुमचा जो काही स्टोन आहे त्याची क्रचिंग स्ट्रेंथ 100 न्यूटन पर mm स्क्वेअर किंवा 1000 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी असायला नको. लक्षात ठेवा, द क्रचिंग स्ट्रेंथ ऑफ रॉक शुड नॉट बी लेस दॅन 100 न्यूटन पर mm स्क्वेअर और 1000 किलोग्राम पर सेंटीमीटर स्क्वेअर. टाइप्स ऑफ रॉक, क्रशिंग स्ट्रेंथ. ओके, तर टाइप्स ऑफ रॉकमध्ये सर्वात पहिले घेऊ आपण इग्निशियस रॉक्स. तर त्याची मी शॉर्ट ट्रिक सांगितली तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवण्यासाठी. GDBT. G for nothing but G for granite, D for dolomite, basalt and T for ट्रॅप. ग्रॅनाइटची स्ट्रेंथ आहे तुमची 75 ते 127 न्यूटन पर mm स्क्वेअर और MPa. डोलोराइट 90-150, बसाल्ट 150 to 180, ट्रॅप 330 ते 380, MPa अँड MPa. हे झालं तुमचं नथिंग बट टाइप्स ऑफ रॉक, इग्निशियस रॉक्स आणि त्याच्या क्रचिंग स्ट्रेंथ. त्यानंतर आपण बघू सेडिमेंटरी रॉक. तर सेडिमेंटरी रॉकमध्ये बघा लाईमस्टोन आहे पहिला, सँडस्टोन, शेल, लॅटराइट. तर लाईमस्टोनची क्रशिंग स्ट्रेंथ आहे 24 MPa, सँडस्टोन 64 MPa, शेल 0.20 0.60 आणि लॅटराइट 1.80 ते 3.10. अँड लास्ट इज नथिंग बट मेटॅमॉर्फिक. मेटॅमॉर्फिक रॉकसाठी बघा दोनच आहे आपल्याकडे जे मोस्टली इम्पॉर्टंट आहे, जेनिस अँड स्लेट किंवा नीस अँड स्लेट. ओके, तर याची आहे 206 ते 370 आणि 75 ते 207 MPa और न्यूटन पर mm स्क्वेअर. दीज आर द क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स, नथिंग बट इग्निशियस, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक्स. इग्निशियस एक्झाम्पल कधी लक्षात ठेवायचं, GDBT जे मोस्टली इम्पॉर्टंट विचारलेलं आहे, म्हणजे GD ग्रॅनाइट, डोलोराइट, बसाल्ट अँड ट्रॅप. ओके, आणि ह्या त्याच्या सगळ्या काय तुमच्या क्रशिंग स्ट्रेंथ. रॉकची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे ही कधी 2.5 ते 3 एवढी असायला पाहिजे, 2.5 ते 3 दरम्यान असायला पाहिजे तुमची रॉकची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. त्यानंतर गुड बिल्डिंग स्टोन असेल, गुड बिल्डिंग स्टोन, तर त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ही कधीही 2.7 पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 2.7 पेक्षा काय असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे.
त्यानंतर जर आपण एक ट्रिक शॉर्टमध्ये जर लक्षात ठेवली तर जास्त काही करायचं काम नाही. एक ट्रिक लक्षात ठेवायचं, मी अशी केलेली आहे FSWQ. FSWQ नथिंग बट बघा, जर तुम्हाला विचारलं कुठला टाईपचा स्टोन हा त्याची फायर रेजिस्टन्स कॅपॅसिटी चांगली आहे, तर यस फॉर नथिंग बट सँडस्टोन, किंवा कुठे कुठे ऑप्शनमध्ये देते कॉम्पॅक्ट किंवा कॉम्पॅक्टेड सँडस्टोन. ओके, म्हणजे फायर रेजिस्टन्स कॅपॅसिटी कोणाची चांगली आहे, सँडस्टोन किंवा मग कॉम्पॅक्टेड सँडस्टोन. आणि वेदरिंग रेजिस्टन्स कॅपॅसिटी कोणाची आहे, तर Q फॉर नथिंग बट क्वार्टझाईट. तर वेदरिंग रेजिस्टन्स कॅपॅसिटी कोणाची चांगली आहे, क्वार्टझाईट. तर याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवू शकता, या एका ट्रिकवर तुम्ही लक्षात ठेवू शकता की फायर रेजिस्टन्स कॅपॅसिटी कोणाची चांगली आहे आणि वेदर रेजिस्टन्स कॅपॅसिटी कोणाची चांगली आहे. तर फायर रेजिस्टन्स कॅपॅसिटी इज नथिंग बट सँडस्टोन किंवा ऑप्शनमध्ये कॉम्पॅक्टेड सँडस्टोन असते. वेदरिंग कॅपॅसिटी कोणाची चांगली आहे, तर वेदरिंग कॅपॅसिटी ही तुमची कोणाची चांगली आहे, क्वार्टझाईट. याची वेदरिंग रेजिस्टन्स कॅपॅसिटी काय चांगली आहे. ठीक आहे, तर आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एवढं बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.